9th, subject English, unit number 7, adolescents speak, तरुणांचे मनोगत. आजचे आपले युनिट आहे adolescents speak म्हणजे तरुणांचे मनोगत असे या युनिटचे नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक इमेज दिली आहे. तर ही इमेज आहे व्हिडिओ कॉन्फरन्सची म्हणजे दूरचित्रवाणी सभा परिषदेची आहे. ही एक दूरचित्रवाणी सभा परिषद आहे आणि त्यात विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत तर त्यांचे निराकरण करण्यात आले आहे. आजचे जे तरुण आहेत तर त्यांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा त्यांचे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांविषयी या युनिटमध्ये चर्चा करण्यात आली आहे किंवा त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांचे जे प्रश्न आहेत तर ते कशा प्रकारचे आहेत आणि त्यांना कशा प्रकारे सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे हे आज आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. त्यांच्या प्रश्नांचे जे निराकरण आहे तर ते कशा प्रकारे करण्यात आले आहे तर ह्या पाठात सांगण्यात आले आहे. मला पूर्ण खात्री आहे की आजच्या युवा पिढीला किंवा तरुणांना ह्या पाठातून चांगल्या प्रकारचे ज्ञान प्राप्त होणार आहे. फक्त धोरणच 9चे विद्यार्थी नाही तर प्रत्येक तरुणांसाठी हा पाठ खूप महत्त्वाचा आहे. सो फ्रेंड्स, लेट्स बिगिन युनिट नंबर 7, adolescents speak. अँकर म्हणजेच प्रवक्ता. जो कार्यक्रम सादर करत असतो त्याला अँकर म्हणत असतात. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. वेलकम टू द व्हिडिओ कॉन्फरन्स अरेंज्ड बाय द यूथ क्लब Ahmedabad. As you know, the subject of the conference is What's the Way Out? Teenagers of Gujarat would discuss their problems with well-known counselor of the state, Dr. Chandrakant Shah and Mr. Saurabh Bakshi. They will try to show the teenagers of the right way. Let's begin the conference with a question from a 15-year boy. अँकर बोलतोय. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला त्यांनी नमस्कार मित्रांनो किंवा शुभ संध्याकाळ मित्रांनो असं तो सगळ्यांचं स्वागत करतोय. अहमदाबादच्या यूथ क्लबने आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो. तुम्हाला माहीतच आहे की कॉन्फरन्सचा किंवा चर्चेचा विषय आहे व्हॉट्स द वे आउट. काय मार्ग काढायचा किंवा काय उपाय आहे असा आजच्या चर्चेचा विषय आहे. तर यासाठी आपल्या राज्याचे नामांकित सल्लागारांमधून डॉक्टर चंद्रकांत शाह आणि श्री सौरभ बक्षी यांच्यासोबत गुजरातचे युवक किंवा तरुण त्यांच्या समस्यांविषयी चर्चा करतील. त्या तरुणांना ते योग्य दिशा दर्शवण्याचा प्रयत्न करतील. 15 वर्षाच्या एक तरुणाच्या किंवा युवकाच्या प्रश्नाने आपण कॉन्फरन्सची किंवा चर्चेची सुरुवात करूया. आता 15 वर्षाच्या एका तरुणाच्या प्रश्नांनी कॉन्फरन्सची सुरुवात होत आहे. द बॉय. गुड इव्हनिंग सर्स. आय एम जिग्नेश फ्रॉम तलोद. एक मुलगा त्याची समस्या घेऊन उभा राहिला. त्याने सरांना नमस्कार केला किंवा शुभ संध्याकाळ म्हटला. तो मी जिग्नेश तलोदहून. तलोद हे जिग्नेशच्या गावाचं किंवा शहराचं नाव आहे. मिस्टर शाह सेज, गुड इव्हनिंग जिग्नेश. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम टेल अस. मिस्टर शाह जिग्नेशला म्हणताय. जिग्नेशला त्यांनी नमस्कार केला किंवा गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ म्हटलं. तुझी काय समस्या आहे आम्हाला सांग असं मिस्टर शाह त्याला म्हणतात. जिग्नेश से, lack of self-confidence is my problem. It has led me to indecisiveness. I cannot take a quick decision and I feel I waste my time. I prepare timetable but can't follow it. How can I build up my confidence? जिग्नेश त्याचा प्रश्न घेऊन उभा आहे. जिग्नेशने प्रश्न विचारलेला आहे.
आत्मविश्वासाचा अभाव किंवा उणीव ही माझी समस्या आहे. त्यातून मी अनिर्णायक मनाचा होऊन गेलो आहे. मी पटकन निर्णय घेऊ शकत नाही आणि मी माझा वेळ यातच वाया घालवितो असं मला वाटतं. मी वेळापत्रक तयार करतो पण त्यावर तसा अंमल करू शकत नाही. मी आत्मविश्वास कशा प्रकारे माझ्यामध्ये रुजवू शकतो? तर जिग्नेशचा प्रश्न होता, त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे किंवा उणीव आहे, तर त्याला त्याच्यामधून बाहेर निघायचं आहे आणि त्यांनी आता मिस्टर शहांना तो प्रश्न सांगितलेला आहे. मिस्टर बक्षी सेज, इन विच क्लास आर यू स्टडिंग जिग्नेश? मिस्टर बक्षींनी जिग्नेशला प्रश्न विचारला, तू कोणत्या इयत्तेत शिकतो जिग्नेश? जिग्नेश से, आय एम इन क्लास 10. मी 10व्या इयत्तेत आहे. तर तो 10वी इयत्तेचा विद्यार्थी आहे आणि त्याची समस्या तो इथं घेऊन आलेला आहे. मिस्टर बक्षी सेज, टेल मी हाऊ मेनी डेज डू यू प्लान फॉर जिग्नेश? मिस्टर बक्षींनी त्याला प्रश्न विचारला, मला सांग तू किती दिवसाचे आयोजन करतोस किंवा टाइम टेबल बनवतो? तर मिस्टर बक्षींनी त्याला प्रश्न विचारलेला आहे. जिग्नेश सेज, आय गो फॉर मंथली प्लॅनिंग. मी 1 महिन्याचे आयोजन करतो असं त्याने मिस्टर बक्षींना सांगितलं. मिस्टर बक्षी सेज, जिग्नेश, डोंट प्लान फॉर अ लॉंग पिरियड. डोंट सेट सच अ डिफिकल्ट गोल टू अचीव. बी प्रॅक्टिकल. मिस्टर बक्षी त्याला सांगतात, जिग्नेश, खूपच लांब वेळेचे टाईमटेबल किंवा आयोजन बनवू नकोस. सिद्ध होऊ शकणार नाहीत अशी लक्ष तयार नको करूस आणि व्यावहारिक बन असं बक्षींनी जिग्नेशला सांगितलं. जिग्नेश से, सो शुड आय प्लान फॉर अ वीक सर? जिग्नेश परत प्रश्न विचारतोय मिस्टर बक्षींना, तर काय सर, मी 1 आठवड्याचं आयोजन करायला पाहिजे का? तो परत मिस्टर बक्षींना प्रश्न विचारतोय. मिस्टर बक्षी सेज, नॉट इवन फॉर वीक. प्लान ओनली फॉर 1 डे अँड ट्राय टू फॉलो इट. गेट हॅबिच्युएटेड टू डू लाईक धिस. मिस्टर बक्षी त्याला सांगतायत, आठवड्याचं पण नाही, मात्र 1च दिवसाचं आयोजन कर आणि त्याप्रमाणे त्यावर अंमल करण्याचा प्रयत्न करून बघ. अशा प्रकारे करण्याची पद्धत ठेव असं मिस्टर बक्षींनी जिग्नेशला सांगितलं. जिग्नेश से, विल आय बिल्ड कॉन्फिडन्स इन मी? तो परत प्रश्न विचारतोय जिग्नेश, याच्याने माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढेल का? मिस्टर बक्षी से, सर्टेंटली. ओनली अ फ्यू मिनिट्स बॅक यू सेड you can't follow the timetable. This fact discourage you. Follow your timetable for some days. It will boost your confidence. आता मिस्टर बक्षी त्याला सांगतायत, जरूर. आत्ताच थोडा वेळ पहिले तू म्हटलं की तू वेळापत्रकप्रमाणे चालू शकत नाही. या गोष्टीमुळे तू निरुत्साही होऊन जातो. थोडे दिवस तुझ्या वेळापत्रकाप्रमाणे काम कर. त्यातून तुझा आत्मविश्वास वाढेल असं श्री बक्षींनी जिग्नेशला सांगितलं. जिग्नेश सेज, थँक्यू सर. जिग्नेशने मिस्टर बक्षींचे आभार मानले. त्याचा प्रॉब्लेम सुटलेला होता. अँकर सेज, आता अँकर बोलतोय, प्रवक्ता जो आहे तो बोलतोय, जिग्नेश विल बी कॉन्फिडंट मॅन. लेट्स लिसन टू यंग लेडी ऑनलाईन. प्रवक्ता बोलतोय, जिग्नेश एक आत्मविश्वासू युवक बनेल. आता फोनवर एक युवती आहे किंवा तरुणी आहे, तर ती काय सांगते ते आपण ऐकू असं आता अँकर सांगतोय. द गर्ल सेज, नमस्ते सर्स. आय एम दिलशाद फ्रॉम रॅपर. माय फेस इज फुल ऑफ पिंपल्स. हाऊ कॅन आय गेट रीड ऑफ देम? आता जी मुलगी होती तिचं नाव आहे दिलशाद आणि तिच्या शहराचं नाव आहे रॅपर. तर तिच्या चेहऱ्यावर भरपूर प्रमाणात पिंपल्स किंवा पुरळ आहेत. नमस्ते सर्स, तिने दोघं सरांना नमस्ते केलं. मी रॅपरहून दिलशाद.
दिलशाद तिचं नाव. रापर हे दिलशादच्या शहराचं नाव. माझा चेहरा पुड्यांनी भरलेला आहे. ह्या पुरणने कशा प्रकारे मला मुक्तता मिळेल असा तिचा प्रश्न होता की त्या पुड्यांनी ती खूप त्रस्त झालेली होती आणि तिला त्याच्यामधून मुक्तता हवी होती. मिस्टर शाह सेज, व्हॉट हॅव यू डन सो फार. मिस्टर शाह तिला प्रश्न विचारत आहे, आतापर्यंत तू काय केले आहेस. दिलशाद से, आय हॅव अप्लाइड व्हेरियस क्रीम्स बट नथिंग हॅज वर्क. दिलशाद सांगते मिस्टर शहांना, मी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स म्हणजे सौंदर्य प्रसाधने लावून बघितली आहेत पण काहीच उपयोग झालेला नाही असं ती डॉक्टर शहांना सांगते. मिस्टर शाह सेज, दिलशाद, डोंट वरी टू मच. पिंपल्स आर कॉमन ॲट धिस एज. दे आर शुअर टू गो. मिस्टर शाह तिला सांगतायत, दिलशाद जास्त चिंता करू नकोस. ह्या वयात पुरळ येणं ही एक सामान्य समस्या आहे आणि त्या नक्कीच नष्ट होऊन जातील असं ते तिला आश्वासन देतात. दिलशाद से, बट हाऊ, आय एम ट्राईड ऑफ अप्लाइंग क्रीम्स. आता दिलशाद सांगतेत पण कशा प्रकारे, तिला प्रश्न पडतोय कशा प्रकारे जातील त्या पुरळ. क्रीम्स लावून लावून मी खूप त्रस्त झाली आहे. आणि क्रीम्स लावून ती खूप त्रस्त झालेली होती. तिला आता चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट हवी होती. मिस्टर शाह सेज, डोंट गेट कॅरीड अवे बाय द ॲड्स. बेटर कन्सल्ट अ स्किन स्पेशलिस्ट. डॉक्टर शाह किंवा मिस्टर शाह जे आहे तर ते सांगतायत, जाहिरातींना बळी पडायचं नाही. एखाद्या चांगल्या स्किन स्पेशलिस्टचा म्हणजेच त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे केव्हाही चांगलं. तर त्यांनी तिला सांगितलं की तू चांगल्या स्किन स्पेशलिस्टकडे जा आणि त्यांचा सल्ला घे, त्याप्रमाणे तू त्या क्रीम वगैरे अप्लाय कर. दिलशाद से, थँक्यू सर. दिलशादचा प्रश्न सुटलेला होता. दिलशादने डॉक्टर शहांचे आभार मानले. अँकर सेज, जो प्रवक्ता होता तो प्रवक्ता बोलतोय आता, डॉक्टर शाह हिअर इज अंतिम विथ अ क्वेश्चन. आता पुढचा विद्यार्थी त्याचा प्रश्न घेऊन तयारच होता. डॉक्टर शाह अंतिम काही प्रश्न विचारत आहे. अंतिम से, गुड इव्हनिंग सर्स, आय एम अंतिम फ्रॉम खविता. तर जो अंतिम आहे तर त्यांनी सरांना शुभ संध्याकाळ म्हटलं, नमस्कार केलं. सर, मी खविटाहून अंतिम. खविटा हे अंतिमच्या शहराचे नाव आहे. मिस्टर बक्षी अँड डॉक्टर शाह सेज, गुड इव्हनिंग, व्हॉट्स युअर क्वेश्चन. मिस्टर बक्षी आणि डॉक्टर शाह यांनी त्याला शुभ संध्याकाळ म्हटलं आणि तुझा काय प्रश्न आहे असं त्याला प्रश्न विचारला. अंतिम सेज, सर, कॅन अ ब्लड डोनर ॲक्वायर HIV. तर अंतिमचा प्रश्न होता, सर, रक्तदान करणाऱ्याला HIV होऊ शकतो का असं तो त्यांना प्रश्न विचारतोय. जो रक्तदान करतो तर त्याला HIV होऊ शकतो का. HIV मीन्स ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. हा विषाणूचा प्रकार असून हे विषाणू एड्स या रोगास कारणीभूत असतात. तर तो प्रश्न विचारतोय तर त्याच्याने HIV होऊ शकतो का. मिस्टर बक्षी सेज, दॅट्स अ गुड क्वेश्चन. बाय द वे, अ स्टुडंट लाईक यू कॅनॉट डोनेट ब्लड. मिस्टर बक्षी सांगतायत, खूपच छान प्रश्न आहे, पण तुझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत तर ते रक्तदान करू शकत नाही असं ते त्याला सांगतायत. की छोट्या वयामध्ये किंवा तुम्ही विद्यार्थी असताना तुम्हाला रक्तदान करता येत नाही. अंतिम सेज, आय नो दॅट सर, आय जस्ट वॉन्ट टू नो. अंतिम सांगतोय, ते तर मला माहीतच आहे सर, मला फक्त त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. त्याला माहिती आहे की विद्यार्थी दशेमध्ये आपण रक्तदान करू शकत नाही, त्याला फक्त त्याच्याविषयी माहिती पाहिजे आणि त्याने तो प्रश्न विचारलेला आहे. मिस्टर बक्षी सेज,
It is quite safe to donate blood to an HIV patient. The blood donor cannot get infected because the instruments are sterilized. मिस्टर बक्षी सांगतायत HIV पेशंटला रक्तदान करणं सुरक्षित आहे. रक्तदान करणाऱ्याला त्याचा संसर्ग लागायला नको कारण की त्या साधनांना जंतुरहित करण्यात आलेलं असतं. तर कुठल्याही प्रकारचा जो रोग आहे किंवा HIV आहे तर त्या साधनांद्वारे लागू शकत नाही कारण की ते साधनं जंतुरहित करण्यात आलेली असतात आणि नंतरूनच त्याचा वापर हा होत असतो. अंतिम सेज थँक्यू सर. अंतिमचा प्रश्न संपलेला होता, त्याला त्याचं उत्तर मिळालेलं होतं. अँकर सेज यू शुड नो एड्स फॉर नो एड्स. Before we conclude the conference, let's listen to Harish problem. प्रवक्ता बोलतोय आता नो एड्स फॉर नो एड्स. एड्स व्हायला नको म्हणून त्यासाठी एड्सविषयी आपल्याला माहीत पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, इथे इंग्लिश शब्द KNOW आणि YNO यातून कशा प्रकारे आपल्याला समजवण्यात आलेले आहे. आपण कॉन्फरन्स पूर्ण करू त्या अगोदर आपण हरीशची समस्या जाणून घेऊया. तर आता हरीशचा काय प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. हरीश सेज गुड इव्हनिंग सर्स. आय एम हरीश फ्रॉम देवगड बारिया. आय हॅव हॅबिट ऑफ चिविंग गुटखा. बिकॉज ऑफ दिस हॅबिट माय टीथ आर स्पॉइल्ड. आय वॉन्ट टू गेट रीड ऑफ दिस हॅबिट. प्लीज हेल्प मी. हरीशचा प्रश्न असा होता. हरीशने सुरुवातीला सरांना गुड इव्हिनिंग म्हटलं, शुभ संध्याकाळ म्हटलं. सर, देवगड बारियाहून मी हरीश. हरीश त्याचं नाव आणि देवगड बारिया त्याच्या शहराचं नाव. देवगड बारिया हे हरीशच्या शहराचं नाव. मला गुटखा चगळण्याची सवय आहे. या सवयीच्या कारणाने माझे दात खराब होऊन गेले आहेत. मला या सवयीपासून मुक्तता पाहिजे. मला ही सवय सोडायची आहे. मला मदत करा असं तो आता सांगतोय. त्या सवयीपासून त्याला मुक्तता मिळवायची आहे. डॉक्टर शाह सेज इन विच क्लास डू यू स्टडी हरीश. डॉक्टर शहांनी त्याला प्रश्न विचारला, हरीश तू कोणत्या इयत्तेत शिकतो. हरीश सेज सर आय एम अ क्लास 9 स्टुडंट. हरीश सांगतोय सर मी 9वी इयत्तेचा विद्यार्थी आहे. तर तो 9वी इयत्तेचा विद्यार्थी होता आणि त्याला गुटखा खाण्याची सवय लागलेली होती. डॉक्टर शाह सेज हाऊ ओल्ड इज युअर हॅबिट. डॉक्टर शाहनी त्याला प्रश्न विचारला, ही सवय कधीपासून आहे तुला. हरीश सेज अबाउट 2 years. जवळजवळ 2 वर्षापासून. 2 वर्षापासून म्हणजे तो जेव्हा 7वी इयत्तेत होता, आता तो 9वी इयत्तेत आहे, तर तेव्हापासूनच त्याला ती गुटखा खाण्याची सवय लागलेली होती. डॉक्टर शाह सेज हाऊ ऑफन डू यू च्यू गुटखा. डॉक्टर शाहनी त्याला प्रश्न विचारला, तू दिवसातून किती वेळेस गुटखा चगळतो. दिवसातून किती वेळेस तू गुटखा खात असतोस. हरीश सेज 5-6 times a day. हरीशने उत्तर दिलं, दिवसातून 5 ते 6 वेळेस. मिस्टर बक्षी सेज दॅट्स टेरिबल. नाव टेल मी व्हॉट आर युअर हॉबीज. मिस्टर बक्षींना ते ऐकून खूप भयंकर वाटलं. हे तर खूपच भयंकर आहे. आता मला सांग की तुझे काय काय छंद आहेत. मिस्टर बक्षी त्याला विचारताय की तुझे काय छंद आहे, तुझ्या काय आवड आहेत, तर मला सांग. हरीश सेज रीडिंग न्यूजपेपर, मॅगझिन्स अँड प्लेइंग ऑन तबला. हरीशने सांगितलं, समाचारपत्र वाचणे, मासिके वाचणे आणि तबला वाजवणे हे माझे छंद आहेत असं तो मिस्टर बक्षींना सांगतो. मिस्टर बक्षी सेज दॅट्स गुड. नाव whenever you feel like chewing gutka, read an interesting news item or article from a newspaper
or play on the tabla. Be with your friends, talk to them, play some games of your choice. Keep your mind engaged in different activities. I am sure you will be able to get rid of this habit. मिस्टर बक्षींनी त्याला सोल्युशन दिलेलं आहे त्याच्या प्रॉब्लेमचं. खूपच छान. आता तुला जेव्हा जेव्हा गुटखा चघळण्याचं मन करेल तेव्हा समाचारपत्रातील रसप्रद समाचार, बातम्या किंवा लेख वाच किंवा तबला वाजव. मित्रांबरोबर राहा, त्यांच्याशी गप्पा गोष्टी कर किंवा तुझ्या आवडीचा खेळ खेळ. वेगवेगळ्या प्रवृत्तींमध्ये तुझे मन गुंतून ठेव. तुला ह्या सवयींपासून मुक्तता मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. हरीश सेज. थँक्यू सर. हरीशचा प्रॉब्लेमसुद्धा आता सुटलेला होता. Anchor says, Friends, now it's time to say goodbye. On behalf of the youth club, I thank Mr. Bakshi and Dr. Shah for guiding the teenagers. I am also obliged to the boys and girls who trusted and shared their problems. आता अँकर बोलतोय. तर मित्रांनो, आता आपला जाण्याचा वेळ झाला आहे. तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी मी यूथ क्लबच्या तर्फे श्री बक्षी आणि डॉक्टर शहांचा आभार मानतो. आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याबरोबर स्वतःच्या समस्यांची चर्चा करणाऱ्या तरुण तरुणींचा पण मी आभारी आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. अगेन गुड बाय अँड गुड नाईट. टेक केअर. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि शुभरात्री म्हणतो. स्वतःची काळजी घ्या असं जो प्रवक्ता आहे तो बोलतो आणि त्यांचा कार्यक्रम तिथे संपवतो. अनेक विद्यार्थी ह्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जॉईन झाले होते आणि त्यांच्या समस्या त्यांनी त्या तज्ज्ञांसमोर मांडलेले होते. जे मार्गदर्शक होते तर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते त्यानुसार जाऊन त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत. सो फ्रेंड्स, यू अंडरस्टँड धिस युनिट व्हेरी वेल अँड ऑल द काउन्सलर्स इन धिस प्रोग्राम्स solve problems of the teenagers in very easy way. विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करते की तुम्हाला युनिट व्यवस्थित समजलं असेल आणि जे मार्गदर्शक आलेले होते त्यांनी त्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन, तरुणांना जे मार्गदर्शन दिलेलं आहे तर ते तुम्हाला सुद्धा व्यवस्थित समजलेलं असेल. ते त्यांनी खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. तर तुम्हाला अशी कुठल्या प्रकारची सवय असेल तर त्या सवयीमधून मुक्तता मिळवण्यासाठी अशा प्रकारचे तुमचे छंद वगैरे असतील तर त्या छंदमध्ये आपलं मन किंवा त्या आवडीमध्ये आपलं मन रमवायचं आहे आणि त्या सवयीपासून मुक्तता मिळवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत. ॲडोलसन्स तरुण, काउन्सलर सल्लागार, कॉन्फरन्स चर्चेची मीटिंग, बिल्ड अप वाढविणे, सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास, इंडिसिव्हनेस लवकर निर्णय न घेणे, गोल ध्येय, रिअलिस्टिक वास्तववादी, गेट हॅबिच्युएटेड चा आश्रयित होणे, डिप्रेस्ड दुःखी होणे, बूस्ट वाढविणे, ॲब्सोल्युटली पूर्णपणे, पिंपल्स पुड्या, गेट रीड ऑफ च्यापासून मुक्तता, ॲप्लाइड वापरलेले, व्हेरियस निरनिराळ्या, डोनेट दान करणे, गेट इन्फेक्टेड चा चेप लागणे, गेट कॅरीड अवे च्यापासून प्रभावित होणे, चीव चावून खाणे किंवा चघळणे, स्पॉइल खराब होणे, इंजुरियस दुखापत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे जे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित 2 ते 3 वेळा त्याचा उच्चार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या स्वाध्यायाच्या वहीत लिहून टाकायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला आन्सर दीज क्वेश्चन्स इथं काही प्रश्न दिलेले आहेत. तर
त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या स्वाध्यायीच्या वहीत लिहून टाकायची आहेत. पाठ 2 ते 3 वेळा वाचायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आणि व्यवस्थित सुंदर अक्षरात आपल्या स्वाध्यायीच्या वहीत लिहून टाकायची आहेत. थँक्यू.